शास्त्रज्ञं शास्त्रगम्यं च धर्मगम्यं च धार्मिकं निस्संगं सकलाधारं भक्तं स्वात्मरतं तथा वाग्मिनौ शान्तमूर्तिं च भक्तदुःखप्रणाशनम् योगिनं माधवानन्दं सोऽहं रूपं नमाम्यहम्। त्या सुयोग्य वातावरण या अभंगाने निर्माण केलं. श्रेयान द्रव्यमयात यज्ञात ज्ञान यज्ञ परंतप. द्रव्यमय यज्ञाच्या पेक्षा ज्ञान यज्ञ अधिक श्रेयस्कर आहे, कल्याणकारी. सर्वं कर्माखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. सर्व कर्म शेवटी ज्ञानामध्ये परिसमाप्त होतात. ज्ञानयज्ञ म्हणजे काय असा पण प्रश्न मनामध्ये निर्माण होऊ शकतो की ज्ञानयज्ञ कितीतरी ठिकाणी जे लेक्चर्स चाललेले असतात आध्यात्मिक विषयात, त्याची जाहिरात करताना ज्ञानयज्ञ सत्र वगैरे असं त्याच्यावर लिहिलेलं असतं. पण शब्दांनी जे केलं जातं त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी व्याख्या केली, शब्दे शब्द शब्दी शब्द यजिजे, तो वाग्यज्ञ बोलीचे, त्याला वाग्यज्ञ म्हणतात. त्या ज्ञानयज्ञ म्हणत नाहीत. ज्ञाने ज्ञेय गमिजे तो ज्ञानयज्ञ. ज्ञाने ज्ञेय हा जो परमात्मा आहे ते कळणं, अनुभवाला येणं, याचा जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नाला ज्ञानयज्ञ असं म्हटलं जातं. ज्ञाने ज्ञेय गमिजे तो ज्ञानयज्ञ. म्हणून वाग्यज्ञ याच्यापर्यंत बरेच जण जात असतात आणि ते पाहिजे पण आहे, आवश्यक आहे. कारण की एकंदरीतच धारणा जर का विकसित करायची असेल तर त्या विचारामध्ये राहायला पाहिजे. पण विचार ज्या वेळेला असतो त्यावेळेला विचारांच्या साह्याने जेवढ्या टप्प्यापर्यंत जाता येतं तो टप्पा हा अलीकडचाच आहे. आणि ज्ञानयज्ञ हा म्हणजे शेवटचा टप्पा आहे. ज्ञानयज्ञ ज्ञान प्राप्त करून घेण्याच्यासाठी केलेला प्रयत्न. ज्ञान प्राप्त म्हणजे वैचारिक ज्ञान नव्हे हे तर आपल्याला कळलंच की वैचारिक ज्ञान हा एक टप्पा झाला त्याचा. म्हणजे तो महत्त्वाचा नाही आहे वगैरे असं नाही, महत्त्वाचा आहे परंतु तो काही अंतिम नव्हे, वैचारिक टप्पा. म्हणून ज्ञानयज्ञ हा शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी, कारण सगळे द्रव्यमय यज्ञ अगोदर सांगितले 4थ्या अध्यायामध्ये, कितीतरी वेगळे वेगळे यज्ञ सांगितले. ते सगळे यज्ञ सांगून झाल्यानंतर द्रव्यादी याग कीर होती परी ज्ञानयज्ञाची सरी न पावती. जैसे तारा तेज संपत्ती दिनकरापाशी, इतकी ताऱ्यांची तेज संपत्ती असते रात्रीच्या वेळेला. एकदा सूर्य उगवला की संपलं. ताऱ्यांची तेज संपत्ती मावळून जाते.
तसे द्रव्यादी याग कीर होते परी ज्ञानयज्ञाची सरी न पवते. द्रव्यमय यज्ञ श्रेयान द्रव्यमयात यज्ञात ज्ञानयज्ञ परंतप, म्हणजे अंतिम गोष्ट आहे, कल्याणकारी परिपूर्ण रीतीने स्वतःचं कल्याण होण्याच्यासाठी म्हणून स्वतःला ज्ञान प्राप्त होणे हे स्वतःचं कल्याण आहे. बाकी इतर तर काय ऐहिक कल्याणाच्या बाबतीमध्ये वेगळ्या वेगळ्या गोष्टी असतात आणि ते कधी पूर्ण होतच नाही. बघा इतका टप्पा झाला की पूर्ण झालं का तरी थोडंसं राहिल्यासारखं वाटतं. सगळं काही काय झालं तरी देखील ते पूर्ण होतच नाही. अगदी सगळं मनासारखं होतच नाही आणि कितीही केलं तरी देखील. मनाला शांत करण्याची, स्वतःच्या मनाला शांत करण्याची एक क्षमता विकसित करणे हे ज्ञानयज्ञाचा एक भाग आहे. ध्येय जर का नसेल तर असं करताच येणार नाही. ध्येय असेल तर ते ध्येय धरून त्याच्या सापेक्ष इतर गोष्टी या कमी प्रतीच्या आहेत हे मनाला सांगून, स्वतःच्या मनाला सांगून कमी करतात. पण मनाच्या वरच्या वृत्तींचं नियंत्रण हा ज्ञानयोगाचा एक भाग आहे, पण तो सगळा भाग जो आहे तो योगाच्या माध्यमातून जातो हे लक्षात घेतलं पाहिजे. ज्ञानयज्ञ म्हणजे केवळ वैचारिक चर्चा नव्हे, किंवा स्वतःच केलेलं चिंतन हे सुद्धा ज्ञानयज्ञाचा भाग आहे. परंतु केवळ चिंतन या ठिकाणी ज्ञानयज्ञ पूर्ण होत नाही. चिंतन थांबून ज्या वेळेला ज्ञाने नेय गमीचे, नेयाची चित्ताची गाठ होते त्यावेळेला ज्ञानयज्ञ, तो जो प्रयत्न आहे प्रत्यक्ष जोडत राहणे तत्वाशी चित्त. कुठे तत्वाशी चित्त जोडणार? आतमध्येच, आत्मतत्वाशी. बाकी कुठल्या तत्वाशी जोडणार आपण? म्हणून ज्ञानयज्ञ या गोष्टीला खूप उंची आहे. इतर यज्ञ असतात, खूप यज्ञ 4थ्या अध्यायामध्ये सांगितलेत, विविध यज्ञ सांगितले, पण ते सुद्धा जे प्रचलित यज्ञ कर्मकांडात्मक असे त्या काळामध्ये प्रस्तुत होते, आता सुद्धा आहेत बऱ्याच प्रमाणामध्ये, पण थोडं प्रमाण कमी झालंय. पूर्वी 30 मुख्य गोष्ट होती आणि त्यातनं प्राप्त काय करून घ्यायचा तर स्वर्ग प्राप्ती, पुण्य अर्जन करणे, स्वर्ग प्राप्ती. मग यज्ञाचा विधी सांगणारे आणि त्याचे मंत्र म्हणणारे वगैरे यांची चंगळ होती त्या काळामध्ये, आणि ते असं प्रस्तुत करत असत की हेच करा, शेवटी अल्टिमेटली मिळवायचं काय आहे, असं आपल्या मनात जसा विचार येतो की अल्टिमेटली मिळवायचं काय. तर त्या काळामध्ये हे लोक असं प्रस्तुत करत असत की शेवटी स्वर्गच मिळवायचं. आणि वेदांच्या मध्ये सुद्धा जी कर्मकांडात्मक उपासना आहे त्या कर्मकांडात्मक उपासनेमध्ये कामनात्मक भाग बराच आहे, आणि त्या कामनात्मक भागाच्या मधला अंतिम गोष्ट कुठली साध्य होईल या कर्मकांडानं स्वर्ग. सर्व सुखाची, स्वर्ग सुखाची नवाळी असं ज्ञानेश्वर महाराज म्हटले. याच्या पलीकडे ते जात नाही. आणि परत आपल्याला ते अजून एक पंचायत त्याच्यामध्ये असं आहे की स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. त्यामुळे या जीवनामध्ये ती गोष्ट, त्याचं सुख वगैरे हे किती यज्ञ केलं तरी स्वर्ग सुख इथं नाहीच प्राप्त होणार. तो तिकडं गेलं की जसं विमा आहे की काय नाही, खूप काळजी घेतली जाईल तुमची, खूप काळजी घेतली जाते. म्हणजे पूर्वीच्या काळातल्या आता निर्णय त्यांच्या स्कीम्स आल्यात की आता जिवंत माणसाला काहीतरी मिळेल असं.
मी ते वाचलं होतं की एक तरुणबाई आणि तिच्याकडे ती गरजच होती, त्याकडे तो विमा एजंट आला आणि तो विमा एजंट आल्यानंतर तो तिला सांगत होता की कसं महत्वाचं आहे आणि किती फायदे होतील वगैरे वगैरे. पण तुमच्या नवऱ्याचा विमा उतरवा असं तो सांगत होता. दोघांचा उतरवा, नवऱ्याचा उतरवा. आता नवरा घरात नव्हता, त्यामुळे त्याने त्याला जामायसाठी कोणीच नव्हतं घरामध्ये. तर तो सांगत होता की याचा उपयोग काय, की नवऱ्याचा विमा आत्ता उतरून, आम्ही तरुण आहोत, आत्ता विमा उतरून काय करायचं. एक तर म्हटलं रेट खूप कमी पडतो, आणि दुसरी गोष्ट म्हणजे थोड्या दिवसापूर्वी एक प्रौढ म्हणजे वृद्ध नाही झालेली व्यक्ती विमा उतरवलेला ती गेली, म्हणजे नवरा गेला. तर बरेच पैसे बायकोला मिळाले. तर यू कॅन बी लकीयर. पटवून द्यायचं, काय बोलतील हे सांगता येत नाही. तसं या वेदांच्या मध्ये या कर्मकांडावरती आधारित असलेल्या सर्व गोष्टींची फळं जी आहेत ते हायपोथेटिकल आहेत, आणि ती गोष्ट म्हणजे सगळ्यात अल्टिमेट फळ म्हणजे स्वर्गप्राप्ती हे आहे. म्हणून या वेदांच्या मधला जो सकाम कर्मकांडात्मक भाग याच्यावरती सर्व संतांनी त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्ती भगवद्गीतेने टीका केली, ट्रिमेंडस टीका केली. तर अशा प्रकारचे जे यज्ञ आहेत त्या यज्ञांच्या नादी लागू नका असं भगवद्गीतेने. आणि त्या काळामध्ये की ज्या वेळेला ते सबंध कर्मकांड विलक्षण प्रचलित होतं, आणि त्यावेळेला एक प्रकारची क्रांतीच भगवद्गीतेने घडून आणली. आत्ता वाटत नाही, पण त्या काळामध्ये ते सोडून दुसरा काही धर्मच नव्हता. धर्म म्हणजे यज्ञ करा. ते आता भगवद्गीतेची वैशिष्ट्य म्हणून सांगणार आहे मी. किती 17 तारखेला त्याच्यामध्ये या गोष्टी थोड्याशा जास्त सांगेन की का भगवद्गीतेने ट्रिमेंडस क्रांती करून टाकली आध्यात्मिक क्षेत्रामध्ये. हे भानगडीच नाही ठेवल्या. सगळे यज्ञ 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 जे म्हटले ते यज्ञ सगळे योगपर आहेत. तुम्ही बघा, प्राणायाम यज्ञ आहे त्याच्यामध्ये भगवद्गीतेनुसार, प्राणायाम यज्ञ आहे. संयमित जीवन हा यज्ञ आहे. ध्यान करणे हा यज्ञ आहे. अशा प्रकाराने सर्व अष्टांग योगाचे विविध अंग त्यांनी यज्ञ म्हणून सांगितले. आणि हे सांगताना ते ठसवण्याच्यासाठी की इतर प्रकारचे यज्ञ जे द्रव्य लागतं त्यांना, ज्या यज्ञांना, आता ध्यान करायला द्रव्य काय लागत नाही, आपण स्वतः लागतो, फक्त आपण अवेलेबल नसतो स्वतःला. त्यामुळे द्रव्य यज्ञ द्रव्यादि याग किर होती परी ज्ञानयज्ञाची सरी न पावती. जशी तारा तेज संपत्ती, ज्ञानेश्वर महाराज म्हणजे कमाल. तारा तेज संपत्ती दिनकरापाशी, सूर्य आल्यानंतर ताऱ्यांच्या तेजाला कोणी विचारत नाही. तसं हे ज्ञानयज्ञ ज्या वेळेला आमच्या अंतरामध्ये ठसतो आणि आम्ही तो करायला लागतो त्यावेळेला द्रव्यमय यज्ञ याच्यामध्ये काही अर्थ नाही आहे, आणि त्याच्या नादी लागू नये असं स्वतःला समजून देतो आपण. आणि कळूनच जातं, आपली मनोवृत्तीच नाही होत की आता जायचं कुठेतरी यज्ञ करत बस. दुसरी गोष्ट म्हणजे ते बोलतात काय, म्हणतात काय हे काहीही कळत नाही. तुम्ही जर का कुठले यज्ञ वगैरे टाईपच्या याला समारंभाला गेला असेल तर ते इतक्या वेगाने म्हणत असतात, कारण की त्यांना ते सगळं कंप्लीट करायचं असतं तेवढ्या वेळामध्ये, आणि ते काहीही कळत नाही, त्याचा अर्थ कळत नाही, काही नाही. मग अर्थ न कळलेली उपासना याला काही अर्थच नाही आहे. अर्थ न करता केलेली उपासना. तशा प्रकारे हा श्रेयन द्रव्यमयात यज्ञात ज्ञान यज्ञपर्यंत पण द्रव्यमय यज्ञापेक्षा ज्ञान यज्ञ हा श्रेष्ठ आहे.
विविध यज्ञ भगवद्गीतेमध्ये जे सांगितले त्याच्यामध्ये तुम्हाला कुठंही विष्णू याग, महाविष्णू याग, म्हणजे जर का जास्ती फुलवायचं असलं तर त्याच्या पाठीमागे महा लावतात, महाविष्णू याग अशा अनंत प्रकार लोक वर्गणी गोळा करणे त्याच्यासाठी. विश्वशांती यज्ञ, काय भानगड, स्वतः शांत नाही आहे आणि हा विश्वशांती यज्ञ करत बसतो. असले कुठलेही प्रकार भगवद्गीतेने मुळीच सांगितले. क्रेडिट्स जे जे आहेत भगवद्गीते त्यातलं हे एक क्रेडिट यज्ञांच्या प्रकारांच्या मध्ये, कर्मकांडांच्या मध्ये कुणी जाऊ नये अशा प्रकारची सगळी रचना आहे. आणि स्वच्छ टीका पण करून टाकली. असं नाही की आडून आडून टीका केली. त्रैगुण्य विषया वेदात निस्त्रैगुण्यो भवार्जुन, हे वेद आहेत, हे त्रिगुणात्मक असेच आहेत आणि त्यातनं प्राप्त होणारे सुख यांच्याशी संबंधी आहेत. तू निस्त्रैगुण्य अशा अवस्थेला जा. निस्त्रैगुण्यो भव, त्रिगुणांच्या पलीकडे. मग अगदी सुरुवातीपासून भगवद्गीता या गोष्टीवरती कडक आक्षेप घेते आहे की कर्मकांडात्मक उपासना कामनात्मक असेल तर ती करू नये. थोडंफार कर्मकांड करण्याच्या बाबतीत त्यांचा आक्षेप काय नाही आहे. किंवा देवाला कुंकू व्हायला करायचं नाही अशा प्रकारचा आक्षेप नाही आहे. छोटे छोटे जे आपण थोडंफार कर्मकांड करत असतो आणि ते खूप बरं पण वाटतं. छोटी एक्झिट ठेवलेली आहे, पत्रम पुष्पम फलम तोयम. यो मे भक्त्या प्रयच्छति, पण भक्तीनी तेव्हा. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं की अगदी पाणी, एखादं पान ते सुद्धा रसरसलेलं नसलं, वाळलेलं असलं तरी चालेल, पण त्याच्यात अंतर्भूत भाव असा आहे की तुझी भावना मात्र वाळलेली नसू देत. पान वाळलेलं असलं तर चालेल देवाला, पण तुझी भावना रसरशीत असली पाहिजे. भक्तिभावात्मक भूमिका. मग एक प्रकारे यज्ञ सांगत असताना स्वतःला संयमित करणे, स्वतःचा उत्कर्ष आंतरिक करून घेणे, याच्यासाठी सर्व केलेले जे प्रयत्न आहेत ईश्वर प्राप्तीपर्यंतचे, त्या सर्व प्रयत्नांना, आंतरिक प्रयत्नांना यज्ञ असं म्हटलेलं आहे. काही भाग बाह्य आहे, उदाहरणार्थ प्राणायाम, की ज्याने मन संयमित होतं वगैरे. पण ज्याला मन संयमित करण्याचं साधलेलं आहे त्याला प्राणायामाचा आधार घ्यायला हळूहळू लागत नाही, म्हणून खूप भर भगवद्गीतेने प्राणायामावर पण दिलेला नाही. नाही तर एक चॅप्टरच केला असता प्राणायामाचं. नाही, नो, थोडस स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यान चक्षुषैवांतरे भ्रुव प्राणापानो समो कृत्वा, एवढाच प्राणायाम आहे. नासाभ्यंतर जारण. मग यज्ञादी याग त्याच्या बाबतीमध्ये श्रेयस्कर काय आहे तर द्रव्यमय यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ श्रेयस्कर आहे. त्याच्यामध्ये चिंतन येतं, त्याच्यामध्ये वाचन येतं, त्याच्यामध्ये समजून घेणं येतं. हे सगळं जरी आलं तरी देखील ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की तू प्रत्यक्ष बळ ज्ञानेश्वरी डेफिनेशन्स जर का बघितल्या ज्ञानेश्वरीच्या, कुणीतरी एखाद्याने असा हे पण प्रयत्न करायला हरकत नाही की ज्ञानेश्वरी अनेक अंगांनी सेवन करता येते, हा प्रयोग करायला हरकत नाही. काय काय डेफिनेशन्स दिलेले आहेत. हो, इतक्या डेफिनेशन्स आहेत. ही तर डेफिनेशन कुणीही दिले नाही. ज्ञाने ज्ञेय गमीचे तो ज्ञानयज्ञ, नोबडी. नाही तर मग चाललेलंच आहे ना की आमचं आता ना ज्ञानयज्ञाचं सत्र आहे, पाठीमागे लोक गप्पा मारत बसलेले आहे, तिकडे चाललेलं आहे सत्र. ऑर्गनायझर्स असतात. या सगळ्या गोष्टी समाजात चालत राहणं आवश्यक आहे, ही गोष्ट खरी आहे. परंतु इतकी उंची नाही आहे त्याला की ज्याला ज्ञानयज्ञ म्हणावं. ज्ञानयज्ञ फार मोठा शब्द आहे. स्वतःच्याच आतमध्ये स्वतःच करायला लागतो. ज्ञाने नाही गमीचे, समजून घेणे, जाणणे.
आणि इतकं महत्व काय, नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. ज्ञाना इतकं पवित्र इथे काहीही नाही. तत् स्वयं योग संसिद्ध कालेन आत्मनी विंदती. स्वतःच योग संसिद्ध होऊन स्वतःच्या आतमध्ये ते तत्वदर्शन होतं, त्यावेळेला त्याला त्याचं ज्ञान होतं. स्वतः ज्ञानस्वरूप होतं. तत् स्वयं योग संसिद्ध कालेन आत्मनी विंदती. स्वतःच्याच आतमध्ये ते जाणलं जातं. काही काळ साधना करता 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 कालेन, हे म्हटलेलं आहे की एकदम आज भगवद्गीता पाठ आणि त्याच्यानंतर अर्थ आणि लगेचच उद्या होणार नाही आहे. ते सावकाश नीट साधना योग्य रीतीने योग्य वेळ त्याला देऊन गडबड न करता केली पाहिजे. आणि पवित्र ज्ञानाच्या इतकं दुसरं काही नाही. भगवद्गीतेचं विशेष विधान आहे. ज्ञानाच्या इतकं पवित्र जगात दुसरं काहीही नाही. याचा प्रसंग तुम्हाला मी मागे सांगितलेला की गंगा अवतरणाचा प्रसंग, की गंगा ती काय अवतरण करायचं तर भगीरथाने तप केलं आणि का गंगा काही येतच नव्हती. मग खूप तप करता 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 शेवटी गंगा अवतरण होण्याचे इतकं पुण्य प्राप्त झालं आणि तो वर मागितला त्याने की गंगा अवतरण व्हावं म्हणून. काही आवश्यकता होत्या, त्याच्यासाठी त्याने ते केलं होतं. आणि गोदावरी नदी म्हणजे नंतर, आणि काही झालं तरी देखील, आणि अगोदरची गंगा तर ती गंगा स्वर्गातनं अवतरली, तर स्वर्गात नदी खाली यायची होती. गंगा आणि गोदावरीची गोष्ट वेगळीच आहे अजून. पण या दोन्ही कथा फार सुंदर आहेत. त्यातली पहिली जी कथा आहे ती गंगा अवतरणाची आहे. आणि गंगा ही स्वर्गातनं यायची होती, तर गंगा स्वर्गातनं आली तर तुझे हे सगळे पूर्वज उद्धरून जातील. 3 पिढ्यात तप केलं होतं त्यांनी त्याच्यासाठी म्हणून झालं ते. पण गंगा म्हणली की माझा वेग काही कुणाला पृथ्वीला सहन होणार नाही, कुणाला सहन होणार नाही, मी जर का स्वर्गातून जर का आले तर. आणि तिचं म्हणणं बरोबर पण होतं. स्वर्ग खूप उंच असं कुठेतरी, असं आपली कल्पना आहे. त्यानुसार तिथून जर का यायचं जर झालं तर किती मोमेंटम निर्माण होईल. तर तशा प्रकारे तितक्या वेगाने ती जर का अवतरली तर ते पृथ्वीला त्रास होईल असं गंगा म्हणाली. म्हणून मग आता काय करायचं, पुन्हा भगीरथाने शंकराकडे धाव घेतली. शंकराने हे कबूल केलं की गंगा जर का अवतरली तर तिला मी माझ्या जटेमध्ये धारण करेन. मग आता गंगेला काही ऑप्शन नव्हता, कारण भगवान शंकराची धारणाशक्ती याच्या बाबतीमध्ये काही वादच नाही आहे. तुम्हाला मी पेलवणार नाही असं ती शंकरांना म्हणू शकत नव्हती, कारण शंकरांनी अगोदर मदनाला जाळून बिळून दराला निर्माण केला. तर ती यायला तयार झाली आणि ती अवतरण झालं आणि शंकरांनी जटेमध्ये धारण केले. शंकरांनी जटेमध्ये धारण केल्यानंतर आता ती बाहेर पडेल, आता ती बाहेर पडेल, जाम बाहेरच ये ना ती. तर मग तिला विचारलं की का बरं तू बाहेर येत नाहीयेस. त्याने सांगितलं की, तर त्या गंगेने सांगितलं की मला लाज वाटते. कशाची लाज वाटते, माझ्या पावित्र्याचा मला विलक्षण अभिमान होता, पण इथं भगवान शंकरांच्या जटेमध्ये मी ज्या वेळेला स्थिरावले त्यावेळेला त्यांच्या ठिकाणचं पावित्र्य मला जे जाणवलं त्यावरून माझं पावित्र्य काहीच नाहीये आणि मी वाहून लोकांना पवित्र करणार, या सर्व गोष्टींची मला लाज वाटली म्हणून मी येत नाही. काय एवढा फरक आहे तुझ्या पावित्र्यात आणि भगवान शंकरांच्या पावित्र्यामध्ये, असं विचारल्यानंतर तिने असं सांगितलं की एखादी व्यक्ती जर का पतित असेल आणि मायामध्ये स्नान केल्यानंतर ती पावन होईल, परंतु परत ती दुसरं पाप करायला तयार होऊ शकेल, हे पूर्ण पावन होणार नाही. पण
भगवान शंकराच्या ठिकाणी असलेलं जे ज्ञानाचं पावित्र्य आहे, त्या पावित्र्यामुळे पाप प्रवृत्तीच निर्माण होत नाही, अशी जी एकंदर एकदम उंचीची स्थिती पावित्र्याच्या बाबतीतली ती ज्ञानाचीच आहे. म्हणून ही ज्ञानेन सदृशम पवित्रम यह विद्यते. कथा तीच गोष्ट सांगते की ज्ञानाच्या इतकं पवित्र जगात काही नाही. पण आमच्या जीवनामध्ये अनंत गोष्टी आम्ही करत असतो आणि प्रत्येक गोष्टीच्या बाबतीमध्ये पवित्रते अन्न केले हरिचिंतनी भोजन. येर वेठ्या पोट भरी चाम मशकाचे परी. चाम मशक म्हणजे असे चामड्याच्या माशासारखा आकार असतो त्या याचा, पखालीचा. पाणी घालतात इकडून आणि तिकडून बाहेर काढतात. तर तुझं अन्नग्रहण हे त्या प्रकारचं आहे का? अन्नग्रहण करायचं आणि बाहेर पडणे. चाम मशकाचे परी मी वेठ बिगारीला लावलेला त्या काळामध्ये त्याला असं सांगितलं की पाणी भरायचं, पखालीमधनं दुसरीकडे सोडून द्यायचं. तशा प्रकारे तुझं अन्नग्रहण आहे का? तसं जर का नसेल तर हरिचिंतनी भोजन केलं पाहिजे. अंगामध्ये भोजनाने सात्विक भाव निर्माण झाला पाहिजे. शक्ती तर झालीच पाहिजे, पण सात्विक भाव निर्माण झाला पाहिजे. पवित्र ते अन्न केले हरिचिंतनी भोजन. पवित्र या शब्दाला एक वेगळा भाव आहे त्या शब्दाच्या पाठीमागे, आणि तो आपल्याला जाणवतो. बघा की समजा का अगदी स्वच्छ घासलेलं भांडं आहे, कलश आहे, अगदी सोन्याचा कलश आहे, बाहेरूनही स्वच्छ केला, तर त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की त्या निर्वाळलेयाही कनके, म्हणजे स्वच्छ केलेला सोन्याचा कलश असला तरी भरला गांगे पियू, की आतमध्ये गंगा भरली, त्या कलशाची या सारखे शौच असते. म्हणजे पावित्र्य कसं तर बाहेरून आणि आतून दोन्ही बाजूनी पावित्र्य. बाह्य वर्तनातलं पावित्र्य तैसा बाहेर निष्काम आचारू आणि अंतरी विवेक साचारू. तो सबाह्य घडला आकारू शुचित्वाचा. अंतर्बाह्य शुचित्व हे केवळ बाह्य नाही, अंतर्बाह्य असं दोन्ही. बाह्य वर्तनामध्ये पण शुचित्व पाहिजे. त्याच्यावरती चिन्मयानंद स्वामींनी असं म्हटलं की दारूच्या बाटलीमध्ये गंगा अमृत भरलं तरी शंका येते की हे पवित्र आहे की नाही. त्यामुळे बाह्य शुचिता पाहिजेच पाहिजे, आंतरशुचिता पण पाहिजे, दोन्ही गोष्टी पाहिजे. सौंदर्य स्पष्टीकरणाचं फार सौंदर्य, पावित्र्य, शुचित्व या सर्व गोष्टी ज्या होत्या. आम्हाला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. दारासमोर रांगोळ्या वगैरे काढतात की नाही, कुंकू भरतात, निरनिराळे रंग भरतात वगैरे. सकाळी सुद्धा पूर्वी घराच्या समोर सडा घालून रांगोळी काढायची पद्धत होती. आणि ती रांगोळी काढताना त्याच्यामध्ये श्रीराम असं लिहिलेलं असायचं, ओम लिहिलेलं असायचं, नम शिवाय लिहिलेलं असायचं, ज्याच्या त्याच्या उपासनांच्या नुसार ते लिहिलेलं असायचं. पण दारात पाऊल टाकताना नुसती रांगोळी फार सुंदर काढलेली आहे तर माणूस कौतुक करेल, पण त्याच्यावर जर ओम लिहिलेलं असेल तर पवित्र भाव निर्माण होतात. मग प्रत्येक गोष्टीच्या मध्ये ज्या वेळेला एखादी गोष्ट खूप शुद्ध असते, स्वच्छ असते, शुद्ध असते, अतिशय शुद्ध असते, हे सगळं जरी असलं तरी देखील अजून एक गोष्ट लागते, पवित्र असा भाव मनात यायला, की ती जर देवभावासहित असेल तरच पवित्र असते. म्हणून खूप सुंदर रांगोळी काढली तरी देखील ओम मध्ये असेल तर मग आपल्याला छान वाटतं. सोनोपंत दांडेकरांची जर डायरी बघितली तर प्रत्येक डायरीच्या वरतीच ओम, रामकृष्ण हरी वगैरे असं सगळं लिहिलेलं असायचं. मग पुढे ते एसपी कॉलेजचे प्रिन्सिपल होते, आनंद गोष्टी असतील, पण वरती पहिल्यांदा हे.
याचं कारण की पवित्र जर का व्हायचं असेल तर काहीतरी संस्कार लागतात मनावरती, आणि त्याला काहीतरी त्याच्या पाठीमागे क्रिया लागते, क्रिया पण असायला लागते. क्रियेच्या शिवाय ते संस्कार होणारच नाहीत. केवळ वैचारिक दृष्टीने होतील, परंतु त्याला थोडासा वेळ जाईल की ती घडण मनाची तशी घडायला. त्याच्यासाठी देवभाव धरून ठेवण्याच्यासाठी म्हणून प्रत्येक गोष्टीच्या मध्ये ज्या ज्या गोष्टीच्या मध्ये देवभाव मिसळलेला असेल ती गोष्ट पवित्र वाटते. म्हणून गंगा पवित्र आहे ही तर गोष्ट झालीच, पण भगवान शंकराच्या मस्तकामधनं आलेली अशा प्रकारच्या विविध भावांनी तिच्याकडे जर बघितलं पवित्र आहे. विनोबाने एका ठिकाणी असं म्हटलेलं की भावाशी संबंधित आहे ते सगळं. गंगा म्हणजे काय? पाणी, एस्टो. म्हणजे त्यांनीच म्हटलं आहे, मी नाही म्हणत, एस्टो. तर म्हटलं की त्याच्यामध्ये स्नान केलं की पाणी एस्टो म्हणून तर अंगाची स्वच्छता शुद्धीकरण हे होईल. पण ही भगवंतांच्या एकंदरीत भगवंतांचं स्वरूप आहे अशा प्रकारच्या भूमिकेमधनं तिच्यामधनं स्नान केल्यानंतर जी भावात्मक शुद्धी होते ती केवळ H2O वाल्याला होणार नाही. असं त्यांनी लिहिलं त्याच्यात, केवळ H2O वाल्याला ती होणार नाही. पण पवित्र या शब्दाला एक वेगळा सेन्स आहे की ज्ञाना इतकं पवित्र काही नाही, परंतु एकंदर त्या अवस्थेपर्यंत आपलं अंतःकरण जाण्यासाठी देवभावाच्या माध्यमातून जायला लागतं. ईश्वर भाव मनामध्ये ठेवून पावित्र्य जे अंतःकरणामध्ये येतं ते केवळ वैचारिक दृष्टीने येऊ शकत नाही, थोडंसं कृतीने येतं. समय लावलेले असेल घरामध्ये, एखाद्या गेलो आतमध्ये गेलं, तिचं जर का निरांजन लावलेले असेल, समय लावलेले असेल, उदबत्ती लावलेली असेल, बघितल्यानंतर बरं वाटतं. म्हणजे असं एक प्रकारचं असं कॉन्फिडन्स निर्माण होतो की या घरातल्या लोकांच्या बाबतीमध्ये. याचं कारण की कुठेतरी इन्क्लिनेशन टॉवर्ड्स गॉड असं जर का दिसलं तरच आपलं मन जे आहे ते असं एकंदर शाश्वतता त्याला प्राप्त होते, निश्चिंतता प्राप्त होते. म्हणून पावित्र्य ही महत्वाची गोष्ट आहे. शुद्धी हा त्याच्यातला एक भाग आहे आणि देवभावासहित शुद्धी याचा अर्थ पावित्र्य. आणि पवित्र जगामध्ये दुसरी कुठली गोष्ट नाही. त्यामुळे परमात्म तत्व सगळं विश्व व्यापून आहे अशा प्रकारचं ज्ञान. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, त्या परमात्माच्या विषयी, तत्वाच्याच विषयी. पण भावच काही नाहीये. नुसतं आम्ही वैचारिक ज्ञान गोळा केलं तर ते स्थिर होत नाही, कारण की शेवटी ते बुद्धीच्या पलीकडे जातच नाही, बुद्धीपर्यंत जात. म्हणून भगवानांनी तिसऱ्याच अध्यायामध्ये अरे एवं बुद्धे परम बुद्धवा, बुद्धीच्या पलीकडचं जाणून घे, त्याने तू या सगळ्यावरती कंट्रोल करू शकशील की जे तुला आवरत नाहीत. अशा प्रकारचे जे विकार आहेत सगळ्यांवर कंट्रोल करण्याचा मार्ग काय? बुद्धे परम बुद्धवा, बुद्धीच्या पलीकडचं तत्व जाणून घे. पण हे सगळं करत असताना हा जो प्रवास आहे तो एकंदर अंतिम पावित्र्याप्रत जातो आणि ज्ञाना इतकं पवित्र काही नाही. आणि ज्याला ते ज्ञान पवित्र, अंतःकरण पवित्र होऊन जातं, ती व्यक्तीच पवित्र होऊन जाते. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव हे सुखाचे कोंब. एर माणूसपणा हे भांब लौकिक भाग. हा माणूसपणा आहे, लौकिक भाग आहे, परंतु एकंदर ज्ञानाचे चालते ज्ञानाचे बिंब. अशा प्रकारे ती व्यक्ती होऊन जाते. मग एकंदर त्या व्यक्तीला पाहिल्यानंतरच मनामध्ये ज्याच्या सद्भाव निर्माण होतो, ज्याला पाहिल्यानंतर अशा प्रकारच्या व्यक्तीच्या जवळ ती क्षमता बसत असते की अंतर त्याचं परमात्म्याशी जोडलेलं आहे. आणि ते जोडून ठेवण्याची जी क्षमता आहे त्याच्यातनं ती व्यक्ती समाजामध्ये वावरत असताना सुद्धा तो तत्वामध्येच वावरत असल्यासारखं वावरत असतं. खूप उंच अशी ती स्थिती.
आणि मग त्या स्थितीमध्ये वावरणारे लोक आहेत. त्यांच्या बाबतीमध्ये बोललेलं की नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. ज्ञाना इतकं पवित्र दुसरं तिसरं काही नाही. स्वतःच ज्ञानस्वरूप होणे तर स्वयं योगाची स्थिती स्थिरावल्यानंतर होतं. योग संसिद्ध होणे हे अगोदर आहे. अगोदर कालेन आत्मनि विंदती. आणि असं झालेल्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये काही काळानंतर स्वतःच्याच आतमध्ये ते ज्ञान त्याला प्रत्यक्ष अनुभवायला येतं. अतिशय महत्वाचे 2 श्लोक आपण बघितले. एक एक श्लोक हा त्याच्यातलं एक एक पद हे स्वतंत्र विवरणाचा विषय आहेत. परंतु आपल्याला थोडंसं पुढं पण जायचं आहे. नाही तर पुढे जाण्याच्या संबंधामध्ये मला एक प्रसंग आठवतो की मेहर बाबांचे एक शिष्य होते. स्वामी सांगायचे हा प्रसंग. मेहर बाबांचे एक शिष्य होते आणि का ते मेहर बाबांच्याकडे गेले आणि काही काळानंतर म्हणजे त्यांचे दीक्षा वगैरे झाल्यानंतर काही काळानंतर ते मेहर बाबांच्याकडे गेले आणि म्हणले की तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने साधना करून माझी खूप प्रगती झाली, मी खूप पुढे गेलो. असं मेहर बाबांना वाटलं. मेहर बाबा म्हटलं असं का? अरे वा छान आहे, आम्ही मात्र आहोत तिथंच आहोत. आता हे इतकं सुंदर उत्तर आहे की आम्ही मात्र जिथे आहोत तिथेच आहोत. म्हणजे मी जिथे आहे तिथंच आहे. म्हणजे स्वस्वरूपी असणे दुसरं काय. परफेक्ट उत्तर आहे. ही जी गोष्ट आहे ही साधायला कठीण असते. कुठेतरी जाणे, कितीतरी लांब जाणे, काहीतरी करणे हे सोपं आहे. परंतु ज्ञानयज्ञ कठीण आहे. आणि त्याने होणारं जे पवित्र अंतःकरण आहे ती पवित्रता अंतःकरणाची ही ज्ञानातनं आलेली पवित्रता आहे. बाह्य आचारातनं आलेली पवित्रता सुद्धा आमच्यावरती परिणाम करते. म्हणजे जर का कुठेतरी स्वस्तिक काढलेलं असलं की खूण आहे ईश्वर तत्वाची, मग बरं वाटतं. हां ठीक आहे, छान आहे. प्रत्येकाच्या एकंदर धर्मानुसार त्यांच्या ह्याच्याप्रमाणे त्या काही ना काहीतरी सिम्बॉल्स असतात की ज्यामुळे चित्त एकदम त्याच्याकडे बघितलं की कुठेतरी ईश्वराशी जोडलं जावं. म्हणून बाह्य गोष्टींना महत्त्व नाही अशातला भाग नाही. पण त्या बाह्य गोष्टींचा आधार घेत 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 अंतस्थ असलेला परमात्मा तो जाणून घेणे आणि तो जाणून घेण्याचा जो प्रयत्न आहे तो ज्ञानयज्ञ आहे. आणि तो ज्या वेळेला पूर्ण होतो त्यावेळेला त्या व्यक्तीचं अंतःकरण असं काही पवित्र होऊन जातं की त्याच्यामध्ये ही क्षमता निर्माण होते की तो जिथं असेल त्याच्या आजूबाजूला जे लोक वावरत असतील त्यांच्या अंतःकरणामध्ये हे त्याच्या ज्ञानाचे जे स्पंदनं असतात ती प्रवाहित होतात. म्हणून चैतन्य महाप्रभूंना विचारलं होतं की वैष्णव कुणाला म्हणायचं. तर पहिल्या दिवशी त्यांनी सांगितलं की विष्णूचं नाम घेतो त्याला वैष्णव म्हणायचं. दुसऱ्या दिवशी परत त्याच माणसाने प्रश्न विचारला वैष्णव कुणाला म्हणायचं. तर त्यांनी सांगितलं की स्वतःला विसरून विष्णूचं नाव घेतो त्याला वैष्णव म्हणायचं. तिसऱ्या दिवशी पुन्हा प्रश्न विचारला की वैष्णव कुणाला म्हणायचं. तर त्यांनी सांगितलं की ज्याच्या सान्निध्यामध्ये काही न करता जो जवळ बसलेला असतो त्याच्या मनात विष्णूचं नाम येतं त्याला महावैष्णव म्हणायचं. एकंदर आहे ती एकंदर पोटेन्शियल एनर्जी आहे ती कायनेटिक फॉर्ममध्ये येते आणि ती सगळ्यांना स्पर्श करू शकते अशा प्रकारच्या व्यक्तीच्या बाबतीत. पण आपण आपल्या बाबतीमध्ये काय केव्हा होईल आपण बसलो की आजूबाजूचे लोक सोम करतील का हे भानगड करत बसू नये. आपण करा आपण हा विचार करू नये की आपल्या अध्यात्माचा इतरांवर परिणाम काय होतील हा मुळीच विचार करू नये. आपल्यावरती झाला म्हणजे पुढे झाला. हरिओम. यस्य स्मरणमात्रेण चित्तं भवति निर्मलं स्वामी समाधवानन्दो नित्यं वसति मे हृदि. ॐ
सत्